नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजे रामनवमी. तर यंदा 2026 मध्ये रामनवमी नक्की 26 मार्चला आहे की 27 मार्चला, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रानुसार नेमकी तारीख, पूजेचा शुभमुहूर्त आणि उपवासाचे नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचा जो काळ असतो याला राम नवरात्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ज्याला आपण चैत्र नवरात्री म्हणतो. आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची तर सेवा करतो, पण या राम नवरात्रीमध्ये रामायणाचं पठण करण्याला सुद्धा जास्त महत्व आहे. आणि गुढीपाडवा ते श्री रामनवमी, श्री रामरक्षा जी आहे तर ती सुद्धा सिद्ध केली जाते. श्री रामरक्षा कशी सिद्ध करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेल. बघा, यंदा अनेक पंचांगामध्ये 2 तारखा दिसत असल्या तरी शास्त्रानुसार 26 मार्च 2026 गुरुवार रोजीच रामनवमी साजरी करणे योग्य आहे. बघा, रामनवमीची मुख्य पूजा दुपारी केली जाते. यावर्षी पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 11:13 पासून ते दुपारी 1:41 असेल. आणि या 2.5 तासाच्या काळात तुम्ही राम जन्मोत्सव आणि षडोपचार पूजा ही करू शकता. प्रभू श्रीरामांचा जन्म हा 12:39 झालेला आहे. मग 11:48 नंतर नवमी तिथी सुरू होते आणि म्हणून आपल्याला तिथीनुसार आणि तारखेनुसार सुद्धा आपल्याला 26 तारखेलाच रामनवमी ही साजरी करायची आहे. आता जाणून घेऊया रामनवमी ही कशी साजरी करावी. श्री रामनवमीच्या दिवशी घरातील सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे. दार स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं. दरवाजाला तुम्हाला भेटलं तर आंब्याच्या पानाचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे. सकाळी लवकर देवपूजा करून घ्यायची आहे. आणि शक्य झालं तर सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देखील त्याला अजिबात विसरायचं नाही. देवपूजा करताना प्रभू श्रीरामांची तुम्ही पूजा करून घेतली तरी सुद्धा चालेल. आणि दुपारी मध्यान्ह म्हणजे 12:39 किंवा 12:40 त्यावेळेला तुम्ही अजून एक वेळा म्हणजे त्यांचा जन्म करून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला तरी सुद्धा चालतो. किंवा तुम्ही दुपारी डायरेक्ट 12:39 पूजा केली तरी सुद्धा चालू शकते आणि तुमच्या मनावर आहे. तर बघा, सकाळी देवपूजा करताना तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती वगैरे तुमच्याकडे असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. किंवा पुरुष सुक्तम म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करून घेऊ शकता. मूर्ती तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो सकाळी देवपूजा करताना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. किंवा बाळकृष्ण यांची मूर्ती देखील तुम्ही घेऊ शकता. तुम्ही स्पेशली पूजा मांडणी करत असाल तर एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा. सुरुवातीला जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा प्रथम स्वच्छ करून घ्यायची. त्या जागेवर फरशीवर एखादं स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवायचा. त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. आणि प्रभू श्रीरामांचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो भिंतीला टेकून फोटो ठेवायचा आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या फोटोच्या समोर तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे. आणि ही सकाळची तुमची पूजा झाल्यानंतर इथे तुम्ही ठेवून घेऊ शकता. आणि दुपारी 12:39 आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्म करायचा आहे. मात्र दुपारी 12:39 काय करायचं, तुमच्याकडे जर पाळणा असेल आणि मूर्ती असेल तर पाळणा त्या फोटोच्या समोर ठेवायचा आणि त्या पाळण्यात तुम्ही मूर्ती ठेवू शकता. आणि पाळणा हलवून जर तुम्हाला प्रभू श्रीराम जन्माचा पाळणा म्हणता येत असेल किंवा तुम्ही युट्यूबवर जरी पाळणा टाकला तर तुम्हाला तो येऊन जाईल. 5 पाळणे म्हणून प्रभू श्रीरामांचा जन्म तुम्ही करू शकता. बाकी पाळणा वगैरे काही नसेल तर दुपारी 12:39 देवासमोर दिवा लावायचा. जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे सुद्धा दिवा, धूप, दीप लावायची. प्रभू श्रीरामांना धूप, दीप, फुलं, हार जे काही तुमच्याकडे आहे ते सगळं अर्पण करायचं आहे. आणि प्रभू श्रीरामांचा आवडता नैवेद्य म्हणजे खीर. खीर प्रभू श्रीरामांना खूप प्रिय आहे, त्यामुळे तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता. त्यावर तुळशीपत्र ठेवून प्रभू श्रीरामांना खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तांदळाची खीर तुम्हाला बनवणं जर शक्य नसेल तर तुम्ही शेवयाची बनवली तरी सुद्धा चालेल, पण ट्राय करा की तांदळाचीच बनवावी. आणि तांदळाची शेवयाची दोन्ही शक्य नसेल तर किमान बासुंदी बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. आणि हेही शक्य नसेल तर शिरा बनवून शिराचा नैवेद्य प्रभू श्रीरामांना तुम्हाला दुपारी 12:39 दाखवायचा आहे. आणि श्रीराम जन्म झाल्यानंतर तुम्हाला श्रीराम रक्षा शक्य असेल तर 11 वेळा म्हणायचे आहे. आणि 11 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी श्री
श्री रामरक्षेचं तुम्हाला दुपारी 12:39 पठण करायचं आहे. या दिवशी शक्य झालं तर रामायण सुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा मोबाईलवर टीव्हीवर लावून तुम्ही घरामध्ये ऐकू शकता. या दिवशी आवर्जून श्री रामरक्षा स्तोत्र 11 वेळा जरी आपण म्हटली किंवा ऐकली तरी सुद्धा चालेल. तसेच लहान मुलांकडून सुद्धा रामरक्षा पाठ करून घ्या. त्यानंतर मारुती स्तोत्राचं आवश्यक पठण करा किंवा मारुती स्तोत्र ऐका किंवा तुम्ही हनुमान चालीसा म्हटली किंवा हनुमान चालीसा ऐकली तरी सुद्धा चालेल. तसेच रामनवमीच्या दिवशी श्रीराम जय जय राम या मंत्राचा जमेल तितका जप करा. या मंत्रासाठी कोणतेही कडक नियम नाहीयेत. तुम्ही सुतकात असाल, मासिक धर्मात असाल तरीही मनातल्या मनात हा जप करू शकता. तसेच प्रभू श्रीरामांची कृपा मिळवण्यासाठी श्रीरामस्तुती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, श्रीरामनवमीच्या दिवशी उपवास सुद्धा ठेवला जातो. या दिवशी संपूर्ण 8 प्रहार उपास हा केला जातो, म्हणजे 24 तासांचा उपास केला जातो. म्हणजे दिवसभर उपास करायचा आहे. उपासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, चहा, दूध, ज्यूस, फळं तुम्ही घेऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी सकाळी जिथे आपण पूजा मांडणी वगैरे केलेली आहे त्याची उत्तर पूजा करून तुम्हाला जो रामनवमीचा उपवास तुम्ही धरलेला आहे तो सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली असते तिथे दिवा लावायचा, धूपबत्ती ओवाळून घ्यायची. त्यानंतर दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर जागच्या जागेवर जे फोटो मूर्ती आहेत ते तुम्हाला उचलून ठेवायचे आहे. आणि मग यानंतर तो जो नैवेद्य तुम्ही काही उत्तर पूजा करताना दाखवलेला असेल तो घरातली सगळ्यांनी आपल्याला ग्रहण करायचं आहे. आणि त्यानंतर सात्विक जेवण बनवून वरण, भात, भाजी, पोळी ज्यामध्ये कांदा लसूण नसेल असा स्वयंपाक बनवून तो खाऊन तुम्हाला रामनवमीचा उपवास जो आहे तर तो दशमीला म्हणजे दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सोडायचा आहे. तर या प्रकारे तुम्ही श्रीरामनवमी किंवा श्रीराम जन्म 26 मार्च 2026 साजरा करू शकता आणि 27 तारखेला दुसऱ्या दिवशी श्रीरामनवमीचा उपवास सोडू शकता. आणि प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवलेला जो खिरीचा नैवेद्य आहे तो थोडासा अर्धा तास वगैरे तिथे ठेवून त्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा. तसेच बघा, उपवास सोडणे म्हणजे पारण. तर 26 मार्चला सकाळी 9 वाजण्यापूर्वीच तुम्ही पारण करून आपला उपवास हा सोडावा. तुम्ही जर गर्भवती असाल तर आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही दररोज रामरक्षा ही म्हणू शकता. देवघरासमोर बसायचं, देवासमोर दिवा, धूप, अगरबत्ती लावायची आणि आपल्या पोटावर उजवा हात ठेवून तुम्ही रामरक्षा ऐकू शकता. जर तुम्हाला म्हणता येत असेल तर म्हणू शकता. तर असं दररोज केलं तर म्हटलं जातं की आपलं बाळ जे आहे ते सदृढ जन्माला येतं. तुम्हाला जर प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर ते सगळे दूर होऊन अगदी तुमचं बाळ जे आहे ते छान गुटगुटीत जन्माला येतं. तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. आणि असंही म्हटलं जातं की ज्या मुलांना स्पष्ट बोलता येत नाही, जे बोबडे वगैरे बोलतात, तर त्यांना रामरक्षा शिकवायची, त्यांना रामरक्षा म्हणायला लावायची. जेव्हा ते रामरक्षा शिकतील, रामरक्षा म्हणतील, तर त्यांची जड जीभ जी असते ना तर ती वळायला लागते आणि ते स्पष्ट बोलू लागतात. तर नक्कीच तुम्ही हे ट्राय करून बघू शकता, कारण बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो. तसेच रामनवमीच्या संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजावर किंवा देवघरासमोर 9 दिवे नक्की लावा. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यातील दुःख आणि संकटाचा अंधार दूर होतो. या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, 9 पिठाचे दिवे बनवायचे आहे किंवा तुम्ही मातीच्या पंत्यांमध्ये जरी तेलवात टाकून ते दिवे प्रज्वलित केले तरी पण चालेल. तर नवमीचा दिवस आहे चैत्र शुक्ल नवमी आणि यालाच आपण रामनवमी म्हणतो. आणि म्हणून 9 दिवे आपल्याला कुठे लावायचे तर बघा, प्रथम तुम्ही एका ताटामध्ये या 9 पंत्या किंवा 9 गव्हाच्या पिठाचे तयार केलेले दिवे हे प्रज्वलित करून घेऊ शकता. आणि हे सगळे दिवे प्रज्वलित करून झाले की एका ताटात ठेवायचे आणि या 9 ही दिव्यांनी आपण जी रामनवमीची पूजा मांडलेली असते तर त्या पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं. जय राम श्रीराम जय जय राम अशी 3दा किंवा 5दा तुम्ही गर्जना करू शकता. आणि या 9 दिव्यांनी पुन्हा तुम्हाला अयोध्येच्या दिशेला तोंड करून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे 9 दिवे आहेत ते नंतर कुठे ठेवायचे तर आपल्याला बाहेर ते तुळशीजवळ ठेवायचे आहेत. ज्यांना एवढे 9 दिवे एकाच ठिकाणी म्हणजे तुळशीपाशी ठेवणे जर शक्य होणार नाही तर त्यांनी घरातच देवघरासमोर आपण जी पूजा मांडलेली असेल ना तर त्याच्यासमोर हे जे दिवे आहेत तरी तिथे ठेवले तरीही चालेल किंवा देवघरासमोर ठेवले तरी देखील चालू शकतं. आता बघा, नवमी म्हणजे 9वी तिथी, तर ही तर आहेच, पण हे 9 दिवे आपण का म्हणून लावतोय याचाही अर्थ मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. बघा, पहिला दिवा सुख समृद्धीचा, दुसरा दिवा आरोग्याचा, तिसरा दिवा शरयू नदीच्या नावाचा जी अयोध्या येथील वाहते किंवा अयोध्यामध्ये ती नदी आहे, चौथा दिवा प्रभू श्रीरामचंद्रांचा, 5वा दिवा सीतामातेचा नावाचा आणि 6वा दिवा लक्ष्मण यांचा, 7वा दिवा हनुमंतांचा, 8वा दिवा भरत यांचा आणि 9वा दिवा त्यांचे सगळ्यात लहान बंधू शत्रुघ्न यांचा.
तर अशा पद्धतीने हे 9 दिवे आपल्याला लावून त्याचं दीप प्रज्वलन केलं किंवा दीपदान या दिवशी करायचंच आहे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद या 9 दिवसांच्या दीपदानामुळे मिळू शकतो आणि आवश्यक तुम्ही हा विधी करा. भलेही तुम्हाला जास्त काही या दिवशी करता नाही आलं, वेळेअभावी, पण 9 दिवे आवश्यक लावा. पंत्यामध्ये लावा किंवा गव्हाचं पीठ थोडंसं मळा, त्यामध्ये हळद टाका, मीठ वगैरे टाकू नका आणि त्याचे छोटे छोटे दिवे बनवून त्याच्यामध्ये एक तर तुम्ही फुलवाती किंवा दुहेरी वात लावून ते दिवे तुम्ही प्रज्वलित करून घ्या आणि अशा पद्धतीने हे दीपदान करा. प्रभू श्री रामचंद्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना श्री रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.